न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जिंतूर तालुक्यातील भोगाव येथे अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महिला शाखेची स्थापना। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव येथे अखिल विश्व वारकरी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महिला शाखेची स्थापना करण्यात आली। या कार्यक्रमात महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा सौ कमलाताई राठोड यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रमुख पाहुण्या आमदार मेघना दीदी बोर्डीकर येथे उपस्थित होत्या। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी वारकरी परिषदेचे आभार व्यक्त करीत महिला आघाडीचे अभिनंदन केले। महाराष्ट्र संघटक श्री दगडोबा जोगदंड महाराज, मराठवाडा अध्यक्ष श्री महादेव महाराज ढवळे, डॉक्टर विजय पाटील वठाणे, जिंतूर तालुका अध्यक्ष श्री नारायण महाराज, विठ्ठल महाराज खंदारे, सेलू तालुका अध्यक्ष श्री केशव महाराज पालवे, सुंदर महाराज वडीकर, योगेश महाराज मोरे, बंडू राऊत वसेकर, सेलू तालुका अध्यक्ष सौ अनिताताई पिसाळ इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हारकलताई यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिंतूर तालुका अध्यक्ष सौ सुमनताई देशमुख, प्रयागबाई हारकर, विमलाताई कदम, संगीताताई प्रसाद महाराज कदम, शांताबाई मोगरे, दत्ताबाई गाडेकर, बेबीताई पांचाळ इत्यादींनी परिश्रम घेतले। सूर्य मराठी न्यूज साठी अजहर पठाण, जिंतूर, परभणी। विश्व वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नितीनदादा सातपुते आज जिंतूर तालुक्यामध्ये भोगाव इथं महिला शाखा ओपनिंगच्या निमित्ताने चांगला कार्यक्रम पार पडला आणि ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या महिला एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्वतः सूत्रसंचालन केलं आणि कार्यक्रमाला चांगली सुरुवात केली। प्रत्येक महिलांच्या दुःखासुखाची अडीअडचणीचे सुद्धा इथं थोडंसं त्यांनी दोन शब्द बोलून आम्हाला सगळ्या महिलांना त्यांनी समाधान केलं आणि मी प्रदेश अध्यक्ष ह्या नात्याने महिलांचे काही पण अडीअडचणीचे छोटे मोठे कामं असतील त्यांना मी नेहमी त्यांच्या वेळोवेळी त्यांच्यापर्यंत मी पोहोचेन आणि ते काम मी नक्कीच चांगल्या पद्धतीनं पार पाडेल एवढं मी दोन शब्द बोलते आणि माझे जय हरी हे म्हणतो। सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा।